पुण्यात उद्घाटनावेळी नाराजी नाट्य रंगलं। अजित पवारांकडून वेळेच्या 10 मिनिटं आधीच उद्घाटन। खासदार मेधा कुलकर्णींकडून अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त। धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ झालाय। पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवल्यानं तरुणांनी गोंधळ घातलाय। मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट। दोघांचाही एकमेकांसोबत संवाद। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात आजपासून कपात। 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्यानं दरात 17 रुपयांची कपात। पुणे शहरात गांजाची तस्करी सुरूच। धुळे जिल्हा आणि ओडिशा राज्यातून आलेल्या 64 किलो गांजा जप्त। कारवाईत 2 आरोपींना अटक। नागपुरातील उमरेड करांडला अभयारण्यातील F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह रमली। तलावात खेळतानाचा व्हिडिओनं सर्वांचंच लक्ष वेधलं। परशुराम घाटातील कृत्रिम धबधब्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। कृत्रिम धबधबा फुलवणार परशुराम घाटाचं सौंदर्य। मावळमधील कासारसाई धरणातील पाणी पातळी खालावली। धरणातील पाणीसाठा 27%वर। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। उदय सामंतांच्या पुढाकारानं कोकणात मंकी रेस्क्यू ऑपरेशन। आतापर्यंत 2,500 ते 3,000 माकडांना पकडण्यात वन विभागाला यश।